नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल LNG महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. आता फक्त केवळ 2च दिवस शिल्लक आहेत. आपलं मानाचं असं हिंद केसरी मैदान माळशिरस 61 फाटा देशमुख पट्टा हे मैदान मित्रांनो पार पाडण्यासाठी. तत्पूर्वी सगळे म्हणजे सगळे पैरे झालेले आहेत मित्रांनो. सगळ्यांनी टाईट फिट असं नियोजन केलंय. त्यामुळे याही मैदानांमध्ये आपल्याला धुराळा म्हणजे धुराळाच त्या ठिकाणी आपल्याला उडताना पाहता येणार आहे मित्रांनो. सगळे रथी महारथी सगळे तयार झालेले आहेत. आता फक्त राडा होणार आहे. आपला लाडका बिनजोडचा बेताज बादशाह आणि निकालाचा बादशाह म्हणून ओळखलं जातं शिरसवडीकरांची रायफल हा तर मित्रांनो पायरा फिक्स 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 फिक्सच आहे. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं. आणि अखंड भारताला काय अखंड जगामध्ये ज्यानं सगळ्यांना बैलगाडा शर्यत क्षेत्राचं वेड लावलं तो म्हणजेच की सगळ्यांचा लाडका सगळ्यांचं काळीज द्वादशम हिंद केसरी आपला बकासूर. तर मित्रांनो बकासूरचा पण पायरा झालेला आहे. पण बकासूरचा पायरा हा गुलदस्त्यात आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगितलं होतं की घोटचा सर्जा असू शकतो. मी 2 तुम्हाला नावं सांगितली होती. पण कार्तिक आणि घोटचा सर्जा असू शकतो असं मी तुम्हाला सांगितलं होतं. पण आता घोटचं काय झालंय, घोटचा पायरा हा दुसरा त्या ठिकाणी झालेला आहे. शेवाळी आबांचा पाखरे असं माझ्या कानावर आले. पण हे कन्फर्म आहे असं मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण भरपूर जण म्हणतात की आहे म्हणून. पण आपला लाडका सगळ्यांचा आवडता किंग बकासूर त्याचा पायरा मित्रांनो तुम्हाला सांगतो मी. आता 3 ऑप्शन देतोय. 3 ऑप्शन या तिघांपैकी एका बरोबर आहे 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 हे मी तुम्हाला कन्फर्म सांगतोय मित्रांनो. कारण का त्या 3ही बैलांचे अजून पैरे व्यवस्थित झालेले नाहीत. नुसत्या चर्चा चालल्या आहेत. आणि माझं 1000% तुम्हाला सांगतो, 1000% म्हणजे 1000% याच्यावरती आपला विश्वास आहे. या 3 बैलांमधलाच एक बैल आपला लाडका बकासूर बरोबर आहे. आणि ती बैल आहेत मित्रांनो म्हणजेच की तुम्ही कमेंट करून मला सांगा की तुम्हाला काय वाटतंय कोण असेल. तर सगळ्यात पहिल्यांदा जो बैल आहे तो म्हणजेच की स्वर्गीय पंढरीशेठ फडके दादा सरकार भावड्या तुषार घोरपडे दादा सरकार यांचा सर्जा दादा. कारण का सर्जा दादा आणि बकासूर गाडी मित्रांनो जबरदस्त पळेल त्या ठिकाणी. कारण का कटनाचं रान आहे आणि कटनाच्या रानात पल्ला आहे 1001 फुटाचा. पल्ला पण मोठा आहे. त्यामुळे ही दोघं बैल त्या ठिकाणी कामाला करू शकतात. आणि भावड्या आणि मामा कधी धमाका करतील त्यामुळं आपण सांगू शकत नाही मित्रांनो. तिकडं असू शकतो. पहिल्यांदा ते सांगतील इकडं तिकडे, पण हा पायरा असू शकतो. मोठं मैदान आहे. दोन्ही पण बैल सुट्टी काही देणार नाही तिकडच्या साईडला. दुसरा बैल आहे त्याचं नाव आहे, घरचाच बैल आहे आपले सागर शेठ कटरे. ते बकासूर बैलाचे बंदी मालक आहेत. त्यांचा दुसरा बैल म्हणजेच की दुर्गा आपल्या कानावर आले. एक मी म्हणतो एक 60 ते 70% दुर्गा असू शकतो. मी काही 100% तुम्हाला म्हणत नाही. 60 ते 70% कारण का तो पण आता कलिडोन मैदानात त्या ठिकाणी 1 नंबर केलाय. दुर्गा आणि बकासूर गाडी जबरदस्त पळत सुट्टी नाही. आणि तिसरा बैल आहे जो म्हणजेच की नवीन खरेदी झाली आहे. नवीन खरेदी खतरनाक बैल आहे आणि त्याची चांगली विक्रमी खरेदी झालेली आहे. आणि तो बैल आत्ता अजून उतरला नाही मैदानात. म्हणजे मागं उतरलाय, मागच्या मैदानामध्ये त्यानं धुमाकूळ घातलाय. पण आता ज्यांनी नवीन खरेदी केले त्यांच्यातर्फे तो पाळलेला नाही. आणि ते व्यक्तिमत्व पण लय जबरदस्त आहे. ते म्हणजेच की स्वर्गीय पंढरीशेठ फडके आणि आपले तुषार भाऊ घोरपडे यांची नवीन खरेदी तो म्हणजेच की देवा दादा. स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांची 2 बैल आहेत यात. एक तर सर्जा दादा आणि दुसरा म्हणजे देवा. आत्ताच नवीन खरेदी झाली त्यांची विक्रमी खरेदी. देवा आणि बकासूर ही पाळण्याची दाट 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 शक्यता आहे मित्रांनो. ही जी 3 बैल मी सांगितलेत तुम्हाला काय वाटते किती % माझ्या जेवढं कानावरती आले, माझे जेवढे हस्तक आहेत जे की आपल्याला इन्फॉर्म करतात, तर त्यांनी सांगितल्याच्या नुसार त्यांच्यानुसार विश्वासू आपण म्हणू शकतो त्यांना. विश्वासू लोकांच्या तर्फे देवा आपले स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा देवा दादा आणि सर्जा दादा
ह्या दोघांपैकी एक मित्रांनो आहेच म्हणजे आहेच, आणि आपला दुर्गा 60 ते 70%. पण देवा आणि सर्जा हे 99% कन्फर्म मित्रांनो आहे. तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं, ह्या 3 बैलांपैकी कुठला बैल पाहिजे आपल्या देव बकासूर बरोबर? बैल आपला गुलालात राहणार म्हणजे राहणारच, बाक्या भाई गुलालात राहणारच आहे, मथुर पण राहणार आहे आणि शिरसवडी रायफल पण राहणार आहे सगळ्यांना. आणि जेवढी बैल आहेत ज्यांचे सगळ्यांचे चांगले पैरे झालेत त्यांना पण आपल्या खूप खूप शुभेच्छा आहेत. मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट करून मला सांगा. धन्यवाद.